नमस्कार सगळ्यांना. आणि हा आहे गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ. तो मी खूप लेट झाला टाकायला. तर सकाळी देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर बनवायला लावलेली मी साबुदाण्याची खिचडी. आता उपवास वगैरे नव्हता, पण साबुदाणे माझ्या घरात भिजलेले होते, त्यामुळे त्याचं काहीतरी बनवावं म्हणून मी खिचडीच बनवून टाकली. आणि मग ठेवली मस्त आपली ब्लॅक कॉफी आणि मस्त खाल्ली वगैरे. आणि त्याच्यानंतर जेवण काय बनवायचं या विचारात मी बनवायला लावली आपली मटकीची भाजी. तर मटकी पण भिजवलेली होती आणि गुरुपौर्णिमेला भाजीच करतात. आणि इकडे देवाची गाणीसुद्धा लावलेली. सकाळी सकाळी आमच्या घरात अशी चालूच असतात. दर वाराला देवाची गाणी असतात वेगवेगळी. अशा मिरच्या भरून बांधल्या कशा जरा जेवायला पण बरा वाटतं भाजीशी आणि चव पण येते थोडीशी. आणि मग त्याच्यानंतर आपलं जेवण वगैरे झाला आणि ते जेवली वगैरे. आणि नंतर संध्याकाळी देवपूजा वगैरे केली, धूप वगैरे फिरवला. धूप पण मस्त वाटतं असं फिरवायला घरात, प्रसन्न वाटतं एकदम. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण तर भरपूर होतं, कारण भाजी असल्यावर असं कोण जेवतच नाही. मग संध्याकाळी काय बनवा म्हणून मी गुलाबजामुन बनवले. आणि गुलाबजामुन मस्त चालते, एकदम कमी गॅसवर तलाचे. आणि साखरेचा पाक मी बनवलेला, त्याच्यात केसर वगैरे टाकलेला, काजू पण थोडे टाकलेले, वेलची टाकलेली, म्हणजे ते खायला मस्त लागतो पाक पण. आणि थोडासा मी पातळच बनवला, म्हणजे जास्त साखर टाकली नव्हती, जाड पाक पण नव्हता. आणि त्याच्यानंतर किचन वगैरे साफ केला, कारण भांडी जो पसारा असतो तो तर पहिले साफ करायला लागतो, जरा बरा वाटतं. आणि तर असं होतं माझा आजचा दिवस. बाय.